Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, in this video we are going to see 1.2 an encounter of special kind from 10th standard textbook. So friends, if you have not subscribed to our channel yet, please subscribe it and press bell icon to get our latest video updates. So let's begin. विद्यार्थी मित्रो, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण टीनेजर प्रेयर्स या पोएमविषयी अभ्यास केलेला आहे. पहिला व्हिडिओमध्ये आपण अ टीनेजर प्रेयर्स या पोएमचे एक्सप्लेनेशन आणि इंग्लिश वर्कशॉप याचा अभ्यास केला होता व दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अ टीनेजर प्रेयर या पोएमचे ॲप्रिशिएशन्स क्वेश्चन नंबर 7 हा पाहिला होता. तर आपण एन्काउंटर स्पेशल काइंड हा लेसन आपण सुरू करतो आहे. लेसन तसा एका व्हिडिओमध्ये पूर्ण होणार नाही, आपण याचे 2 पार्ट बनवणार आहेत. तर पहिला पार्ट आपण आज पाहूया. ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. चला तर पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप सुंदर बनवण्यासाठी सुद्धा काही तुमच्या प्रतिसादाची गरज असते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्लीज व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये खूप साऱ्या एज्युकेशनल व्हॅल्यूज मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. प्लीज त्या तुम्ही पाहू शकतात. चला तर आपण आज पाहूया इन ॲन एन्काउंटर ऑफ द स्पेशल काइंड, स्टँडर्ड 10. Look, first paragraph. First of all, introduction of this lesson, an encounter of the special kind. This is a story of Tapan Mukherjee about a young boy who rescue, nurse and save a baby langur attacked by dominant male langur with the intent to kill it. The story depicts a bond of trust, compassion and mutual understanding between man and animal. Means here showing a story, the end of the stories get a beautiful messages. Look first para. My father was medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. पश्चिम बंगालमधला राणीगंज येथे एक खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. The officer of a company were housed in individual bungalows inside the large campus. एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यामध्ये कंपनीच्या ऑफिसरची राहण्याची व्यवस्था केलेली होती. Our house was a corner of the campus. The officer club was adjacent to boundaries wall of our garden. त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते. आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसरचा क्लब होता, असं नेरेटरना बोलायचं आहे. द कंपाऊंड वॉज अ लक्झरियस विथ द ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड host of tall and majestic trees. कुंपणाच्या
भिंतीला लागूनच ऑफिसरचा क्लब असल्यामुळे तिथे रंगीबेरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर भरलेला होता, असं नेरेटरना ह्या अविस्मरणीय अनोख्या चकमकीच्या स्टोरीमधून आपल्याला सांगायचं आहे. पुढे काय बोलतात पाहू आपण. द सीझनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज constantly attracted squirrel and many species of birds. A group of langur had even made their den and ashwatha trees nearby. घराघरातील स्वयंपाकघराच्या परसामध्ये लावलेल्या मोसमी भाज्या आणि बहरदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी इथे कायम आकर्षित होत असत, असं नेरेटरना सांगायचं आहे. जवळच्या आश्वस्ताच्या म्हणजेच पिंपळाच्या झाडावर वानरांच्या एका टोळीने तर मुक्कामच थाटला होता, असं नेरेटरना या घटनेतून दर्शवायचं आहे. शेवटच्या लाईन बघू. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्स्टिन्स अँड द डेली लाईफ. ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनले होते. म्हणून लेखक म्हणतात का, अ पार्ट अँड पार्सल आवर एक्स्टेन्स अँड डेली लाईफ, आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग. पुढे बघू आपण. बघा, या चित्रातून तुम्हाला दिसून येत आहे की जसं नेरेटरना वर्णन करायचं आहे की त्यांच्या राहत्या घराच्या आजूबाजूला असलेला परिसर कशा प्रकारचा होता, हे तुम्हाला दिसून येत आहे या चित्रांच्या आधारे. पुढचा पॅरा पाहू आपण. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन द सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट ऑफ profound effect on me, unfolded before my eyes a whole new dimension of the wonders of Gods of creation. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उघडला, असं त्यांना म्हणायचं आहे या लाईनमधून. म्हणजे अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन ऑफ द वंडर्स ऑफ गॉड ऑफ क्रिएशन. जणू काय तो देवानेच घडवून आणला होता, परमेश्वराचीच किमया होती, असं नेरेटरनाच म्हणजे लेखकांना बोलायचं आहे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन, जस्ट लाईक फॉर एनी देअर अदर ऑफ चाइल्ड. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अँड opportunities for me to become up engrossed in the various magazine and storybook published specially for children in the festive season. आता लेखक पुढे काय बोलत आहेत. दुर्गापूजेची सुट्टी सुरू होऊन थोडे दिवस झाले होते, म्हणजेच इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन, दुर्गापूजेची सुट्टी. अँड देन जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड. जसं काही इतर अनेक मुलाप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके, स्टोरी बुक म्हणजेच गोष्टीची बुक आहे, पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची संधी मला मिळाली होती. म्हणजेच ते बोलत आहेत की मला ऑपॉर्च्युनिटीज मिळाली होती की पुस्तकं वाचण्यासाठी दुर्गा मातेची सुट्टी मिळाल्यामुळे किंवा दुर्गापूजेच्या काळामध्ये सुट्टी मिळाल्यानंतर मला खूप सारी पुस्तके वाचायला मिळणार होती. पुढे पाहूया पुढचा पॅरा. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. ऑलवेज कीप युअर माइंड बिकॉज
here showing the turning point of the stories. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. दुपारच्या भरपेट जेवणानंतर लेखकांना म्हणायचं आहे की दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आईवडील व लहान बहिणी वामकुक्षी घेत पडल्या होत्या आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो. बघा काय सांगतायत. आफ्टर द hearty lunch my parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. त्यांना असं सांगायचं की दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आईवडील व लहान बहिणी वामकुक्षी घेत पडल्या होत्या आणि मी एक गोष्टींचे पुस्तक निवांत घेऊन बसलो होतो. पुढे काय बोलतात बघू. The quiet afternoon presented the perfect backdrop for the reading an adventurous story. दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहस कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते. म्हणजेच दुपारचे लेखकाने इथे वर्णन केलेलं आहे की गोष्टींची पुस्तके वाचत असताना त्यांना एक साहसी काहीतरी घडणार आहे किंवा साहस काहीतरी घडणार आहे, साहस कथा मी वाचत आहे असं त्यांना उमजून येत होतं किंवा त्यांना असं चाहूल लागत होते. द सायलेन्स वॉज occasionally broken by the sound of my family snoring and intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of crow, the shrill call of kite flying high above the ground. अचानकपणे त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांचं घोरणं, चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून कावळ्यांची कावकाव आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचा कर्कश ओरडणं, त्याला काईट फ्लाइंग ऑफ द श्रील कॉल असं म्हणतात, ओरडणं भंग करीत होतं. आणि मिनिट्स ऑफ टिक बाय आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. थोड्याच वेळातच मी पुस्तक वाचण्यात पार गळून गेलो होतो. आय बिकम अ डीपली ॲब्झॉर्बेड इन द बुक असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजेच ते पुस्तक वाचण्यात खूप मग्न झाले होते, गुंग झाले होते. पुढे बघू काय बोलतात. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. अचानकपणे लेखक पुस्तक वाचण्यामध्ये मग्न असल्याने त्यांना लेखक बोलतात की मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा भेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला. तर बघा तुम्हाला चित्रातही दिसत आहे कुत्रे भुंकत असताना वर्णन लेखकाने केलेलं आहे. आय चूज द इग्नोर commotion thinking that is a pack of dogs might have the corner and helpless pig. तर त्या भुंकणाऱ्या कुत्र्याकडे पाहून लेखकाच्या मनात खूप सारे विचार निर्माण झाले. एखादे बिचारी डुक्कर त्या कुत्र्याच्या तावडीत सापडले असेल असे वाटून प्रथम मी त्या गलक्याकडे दुर्लक्ष केलं. पिग मीन्स डुक्कर, हेल्पलेस पिग असं म्हणतायत. कमोशन थिंकिंग म्हणजे त्यांना मनात असे विचार येऊ लागले. पुढे काय बोलतात पाहू. बट सून दिस बार्किंग बिकेम लाउडर, मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म काविंग ऑफ फ्लॉक क्लॉज ॲडेड टू कॅकोपोनी. तर काही वेळातच ती कुत्री अधिक द्वेषाने भुंकू लागली असं लेखक सांगतायत. म्हणजेच खूप कर्कश आवाजात ते भुंकू लागली, म्हणजे जोरात भुंकू लागले. आणि मग पुढे म्हणतात का कॅकोपोनी आय ऑल्सो हेड द फ्लॉक ऑफ क्रॉस. म्हणजे त्यांना कावळ्यांचा सुद्धा कावकाव करणारा असा कर्कश आवाज
त्यांना भीतीदायक कर्कश आवाजसुद्धा येऊ लागला. Then I also heard the disturbed approach of the closer. मग त्या ओरडण्याने कोलाहल आणखीन भर पडली. मग तो कलका जवळजवळ येत असल्यास त्यांना जाणवलं आणि पुढे काहीतरी घडणार आहे अशी त्यांना चाहूल तिथे आली. सडनली आय हेअर द ग्रुप ऑफ द स्ट्रीट बार्किंग फ्युरियस ऑफ द डिस्टन्स. बघा असं म्हणतायत की कुत्रे भुंकताना आवाज येत आहे, त्याचबरोबर कावळे ओरडताना त्यांना आवाज येत आहे. तर कॅकोफोनीचा तुम्हाला या चित्रामध्ये वर्णन दिसत आहे की कावळेसुद्धा कर्कश असा आवाज करत आहेत. तर पुढे काय होते पहा. द क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड आय रुश्ड द वरांडा टू सी व्हॉट वॉज अ गोइंग ऑन. तर मग लेखकांना ही लागलेली चाहूल त्यांना शांत बसवत नव्हती. मग तो गलका जवळजवळ येत असल्याचं मला जाणवले आणि माझी उत्सुकता वाढली आणि पुस्तक बाजूला ठेवून मी काय चालले ते पाहण्यासाठी वरांड्यात धावलो. म्हणजेच आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज अ गोइंग ऑन. पुढे बघू आपण. आय ग्लॅन्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस सॉ द समथिंग हॉरिबल. तर आता इथे लेखक असं वर्णन करत आहेत. आय ग्लॅन्स्ड टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ द समथिंग हॉरिबल. क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय, मला तिथे भयंकर काहीतरी दिसले. एक बलदंड असं वानर त्यांना काहीतरी दिसत आहे पहा. चित्रामध्ये तुम्हाला वर्णन केलेलं दिसतं आहे. हॉरिबल ते सांगतायत. एक बिग मेल लंगूर, ॲपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इट इज अ हँड अँड mercilessly beating it all over with the definite intent to kill. हे भयानक दृश्याचं वर्णन इथे लेखक करत आहेत. एक बल्लंड वानर, बहुधा त्या टोळीचा एक मेन सदस्य, म्हणजे जो आपण म्हणतो म्होरक्या असतो, एक मेन कुटुंबातला सदस्य असतो, तो एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जीवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे लचके तोडत होता. म्हणजे ऑल ओव्हर विथ द डिफायनेट इंटेंट टू किल मर्सियसली असं लेखकांना म्हणायचं आहे. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वेअर द स्कॅटर ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल. बघा निर्दयपणाचा इथे एक लेखकाने नेरेटराने स्पष्टीकरण देत आहेत, एक क्षण उभारत आहेत. बघा काय सांगतायत. त्या पिल्लाची केविलवाणी जे आई आहे, वानरीन त्याला आपण म्हणतो, आणि टोळीतले इतर जे दुर्बळ वानर जे आहेत, दुसरे वानर जे असतात, ते आजूबाजूच्या इमारतीच्या छपरावर गोळा होऊन असहाय्यपणे म्हणजे काहीच न करता त्या पिल्लाचा जीव जाताना पाहत होते. म्हणजे जो मेल वानर जो होता, मेन बलदंड वानर होता, तो त्या छोट्याशा वानराला, म्हणजेच तो नर वानर होता, छोटा नर वानर, त्याला तो मारत होता, म्हणजेच त्याला ठार करत होता, किल करत होता. द हेल्पलेस मदर पहा इथे वर्णन केलेलं आहे. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लान अकॉर्डिंग टू विच डोमिनंट मेल युजली डज नॉट अलो another male baby adult survive within its group. Very important information here showing through the animal group. बघा प्राण्यांच्या मध्ये असणारा एक गुणवैशिष्ट्य इथे दर्शवलेलं आहे. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच इज द डोमिनंट मेल ऑफ युजली डज नॉट अलो अनादर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव्ह विथिन इट्स ग्रुप. म्हणजे लेखक काय सांगतायत इथे, एक प्राण्यांचा गुणवैशिष्ट्य सांगतायत. प्राणी जमातीतील वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला
किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीत जगू देत नाही. अशी एक भयंकर रूढी आहे, त्याची मला आठवण झाली. म्हणजेच कोणत्याही प्राणी जातीमध्ये जो नर असतो तो त्या ग्रुपचा म्हणजे त्या समूहाचा एक मुख्य सदस्य असतो. त्यामुळे तो इतर तरुण नरांना किंवा जे प्रौढ नर असतात त्यांना त्या समूहामध्ये जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी त्यांना संधी देत नाही. त्यांना तो मारून टाकतो, असं गुणवैशिष्ट्य इथे लेखक सांगत आहेत. पुढे बघूया. पुढे लेखक सांगत आहेत, विदाउट द लुझिंग एनी टाईम आय गॅदर अ स्टाउट स्टिक in one hand and hurled a piece of the stone in the molding of langur. तुम्ही चित्रात पण शेजारच्या चित्रात पाहू शकतात. लेखक ते चित्र आपल्याशी वर्णन करत असताना दाखवत आहेत की झाडावर बसलेल्या वानराला त्याच्या हातामध्ये एक छोटंसं नर वानर आहे, त्याला त्या झाडावरून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे मारण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे जराही वेळ न दवडता मी हातात एक भक्कम काठी घेतली, स्टिक घेतली आणि त्वशाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला, म्हणजे स्टोन म्हणजेच दगड, मॉरॉन्डिंग ऑफ लंगूर म्हणजे त्या दिशेने भिरकावला. द लंगूर वॉज अ इन्फ्युटेड दॅट इज अ हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय ॲझल्ट. म्हणजेच लेखकांना काय सांगायचं आहे पहा, पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्त्र झाला, त्याला आपण म्हणतो की भयानक रूप त्याने आक्रमक केलं झालं की तो माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. म्हणजे तो खूपच आक्रमक स्वरूपाचं रूप त्याने ग्रहण केलं होतं, असं लेखकांना सांगायचं आहे. बट देन आय स्टार्टेड द थ्रोविंग मोर स्टोन्स, द डॉग्स ऑन द देअर पार्ट रेज देअर द पिच ऑफ द क्राय. पण माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित नाही झाला हे लेखक सांगतात. पण पुढचा असा क्षण होता की मग मी आणखी एक दगड मारायला सुरुवात केली, तर कुत्री देखील आणखी जोरात तिथे भुंकू लागली. डॉग्स ऑन द देअर पार्ट ऑफ द रेज ऑफ पिच ऑफ द क्राय. मी दगड मारत होता आणि शेजारी कुत्रीही भुंकत होती. तर असं एक वर्णन इथे या चित्राच्या आधारे लेखक करत आहेत. पुढे बघू आपण. द चेंज द सर्कमस्टन्स अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन कॉर्ट्राइज forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. लेखक पुढे असं वर्णन करतायत, द चेंज ऑफ द सर्कमस्टन्स ऑफ द सडन एक्सेप्टेड अटॅक मीन्स अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. म्हणजेच तो मेल लंगूर जो होता, वानर होता, त्या छोट्या वानराचा म्हणजे वानरालाच म्हणजे त्या पिलाला त्या छपरावरती टाकून कुत्री भुकण्याचा आवाज आणि लेखकाने नेरेटराने केलेला दगडांच्या हल्ल्याच्या भीतीमुळे तो त्या छोट्याशा पिल्लाला त्या छपरावरती सोडून वरांड्यामधून पळून गेला. छपराच्या वरून तो पळून गेला. तर पुढे काय होतं, द बेबी वॉज अ लिसलेस अँड appeared टू द बी डेड ॲज अ बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. तर पुढे एक काय घटना दर्शवलेल्या आहे लेखकाने. ते पिल्लू अगदी गलितग्रात आणि अर्धमेले झालेले होते. म्हणजे त्या वानराने नर वानराने त्या छोट्या नर वानराला एवढा हल्ला केला होता वानरावर की ते अर्धेमेले झाले होते, पण थोड्याशा प्रमाणामध्ये त्याच्या शरीरामध्ये तो जीवनपणाची आशा दिसत होती, असं लेखकांना म्हणायचं आहे. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू द मेनफोल्ड. दिस प्रॉस्पेक्ट इज गुड किल अँड द मेल. तर त्या शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांचे घोळके आणखी चेकाळलेच. म्हणजे आता ते छोटंसं लहान वानराचं पिल्लू मेलेलं आहे की काय आणि ते आता आपल्याला खायला मिळणार
असं त्या कुत्र्यांच्या समूहाला वाटत होतं आणि छपरावरून घरंगळत येणाऱ्या त्या वानराच्या पिल्लाला ते खाण्यासाठी पकडण्याचा प्रयत्न करत होते, असं लेखक वर्णन करत आहेत. द कीपिंग द डॉग्स, इथे चित्रात तुम्हाला दिसून येत आहे छपरावरती बसलेला वानर आणि त्याच्या हातामध्ये ते छोटंसं नर वानर आहे. त्याला त्याने अर्धमेलं केलेलं आहे आणि दगडांचा हल्ला झाल्यानंतर कुत्र्यांचा भुंकण्याचा होणारा जो प्रतिकार आहे हा पाहून तो छोट्याशा त्या नरवानराला तिथेच टाकून पळून जात आहे, असं या चित्रातून दाखवण्याचा नेरेटर प्रयत्न करत आहेत. पुढे पाहू. या चित्रात तुम्हाला दिसत आहे की छपरावरून पडलेलं जे छोटंसं नरवानराचं जे पिल्लू आहे, म्हणजे वानराचं पिल्लू जे आहे ते घरंगळत छपरावरून खाली पडून एका झाडाच्या फांदीवरती अटकलेल्या स्वरूपात आपल्याला दिसत आहे. पुढे पाहू. हे कुत्र्याचे जे घोळका समूह आहे ते खाण्याच्या आशेने त्या छोट्याशा नरवानराकडे पाहत असताना आपल्याला या चित्रातून दिसत आहे. लेखकांना ते वर्णन करायचं आहे, त्यामुळे ह्या चित्रातून ते आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे पहा. ॲट बेबी विथ द स्टिक अँड मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल just of the tip of over the edge and the tail of rope. The baby appeared the inert and lifeless. It was intended to male baby. तर लेखक असे सांगतायत, हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपूट पकडली. द बेबी appeared to inert this lifeless. It was intended to male baby. मी स्ट्रिपल ओव्हर दिस एज ऑफ द टेल ऑफ द रूप. आय मॅनेज टू द कॅच ऑफ होल्ड ऑफ बेबी लंगूर टेल. असं लेखकांना म्हणायचं आहे की छपरावरून घरंगळत पडत असणाऱ्या त्या वानराच्या छोट्याशा पिल्लाला मी शेपटीच्या आधारे पकडले. बाय दिस टाईम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन दिस वरांडा अँड वेअर द witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in this distance. तर ते पिल्लू निष्पाप झाल्यासारखे वाटत होते आणि हो, ते खरोखरच नर पिल्लू होते असं त्यांना जाणवल्यानंतर तर त्यांनी जेव्हा त्याला हातात शेपटीने पकडल्यानंतर जवळपास पाहू लागले, त्याला जवळ घेतले, तर माझे आई-वडील आणि बहिणी वरांड्यामध्ये येऊन माझे बचाव कार्य पाहत उभे राहिले होते, असं ते वर्णन करत आहेत. म्हणजे विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन, पेरेंट्स अँड सिस्टर्स. आमचे काही शेजारी दूर अंतरावरती गोळा झाले होते, म्हणजे नेबर अँड ऑल्सो गॅदर द इन द डिस्टन्स. म्हणजे आमच्या शेजारी काही उभे होते, हे क्षण पाहत होते किंवा हा जो होणारा जो प्रकार आहे, घडलेला प्रकार आहे ते जवळून पाहत होते, असं लेखकांना म्हणायचं आहे. पुढचा पॅरा बघूया आपण. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. तर वानराच्या पिल्लाला मी आमच्या परसबागेत घेऊन गेलो, गार्डन दिले बॅकयार्डमध्ये, आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले. म्हणजे इनसाईड द पोल्ट्री कॉप. तुम्हाला चित्रात दिसत आहे पोल्ट्री कॉप. तर त्या पोल्ट्री कॉपमध्ये त्या वानराच्या पिल्लाला अलगद झोपवले. जखमी झालेला वेदनेचा सामना करत असलेला तो छोटासा नरवानर त्याला पोल्ट्री कॉपमध्ये झोपवलं, असं वर्णन इथे लेखक करत आहेत. हिज बॉडी वॉज फुल ऑफ द डीप इन बाईट मार्क्स ऑन द स्क्रॅच. लेखक असं सांगतात की त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते. त्याला खूप मोठ्या जखमा झाल्या होत्या, स्क्रॅच झाले होते, डीप बाईट्स झाले होते. ब्लड वॉज ऑझिंग फ्रॉम द सम ऑफ द वाउंड्स. तर मग काही जखमामधून रक्त ओघळत होते, असं ब्लड्स वाहत होते, म्हणजे रक्त ओघळत होते, असं लेखकांना वर्णन करत आहेत. अँड द बेबी रिमेन्ड मोशनलेस. पिल्लू निपचित पडले होते, म्हणजेच कोणताच प्रतिसाद देत नव्हते, मेल्याच्या अवस्थेमध्ये आढळून येत होते, मृत्युमुखी झाले असं लेखकांना वाटत होते.
but my father provided the first aid to clean the wound to stop the bleeding. तर माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या, त्यामुळे त्यातून रक्त येण्याचे थांबले. म्हणजेच लेखकांच्या वडिलांनी त्याला फर्स्ट एड प्रथमोपचार करून जे रक्त वाहत होते ते साफ करून त्याच्यावरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे रक्त वाहण्याचे थांबून गेले. आय वॉज रिलीव्ड द फाइंड आउट दॅट इज अ बेबी वॉज अ ब्रीथिंग इवन द थ्रू हिज अ ब्रीथ वेअर द शॅलोज. तर हे झालेलं क्षण पाहून रक्त यायचे थांबले. पिल्लाचा श्वासोच्छ्वास जो आहे तो थोड्या वेळानंतर मंदावलेला असला तरी तो चालू आहे असं आढळून आलं. म्हणजेच थोडीशी हालचाल करू लागलं आणि हे पाहून मला ते जिवंत आहे असं वाटू लागले, असं लेखक सांगत आहेत. पुढचा पॅरा बघू आपण. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जंटली टू लेड अ फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कोप. हा जो घटनेचा प्रकार जो आहे आणि त्यांच्या वडिलांनी माय फादर प्रोव्हाइड द फर्स्ट एड क्लीन दिस वाउंड ऑफ द स्टॉप द ब्लिडिंग. या घटनेतून आणि या क्षणातून आपल्याला असं समजून येते की आपण प्राणी जातीशी सुद्धा माणुसकीच्या नात्याने त्यांच्यावरती उपचार करू शकतो, त्यांच्याशी आपण दयाभावनेने वागू शकतो, असा संदेश या छोट्याशा पॅराग्राफमधून लेखकाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण इथे थांबतो आहे. हा आपला पहिला पार्ट आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेला भाग आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा स्टोरी एन्काउंटर स्पेशल काइंड जर पहिला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, कमेंट्स करायला, ॲड ॲज फ्रेंड्सना, फॉलो मी, शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.